भारतीय जनता पार्टीने 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 4 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती गणामध्ये अधिकृत उमेदवारांचे आज एबी फॉर्म देऊन सगळ्यांचे उमेदवारी अर्ज जमा केलेले आहेत। खरं पाहायला गेलं तर गेले 3 महिन्यापासून या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून कार्यकर्ता काम करत होता आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपण 15 दिवसापूर्वी हॉटेल नटराज या ठिकाणी मुलाखतीचा कार्यक्रम घेतला। त्या ठिकाणी अनेक उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली, परंतु कोर कमिटीने ठरवलं आणि काल त्या पद्धतीने आपण 14 नावं फायनल केली, 10 पंचायत समितीसाठी आणि 4 जिल्हा परिषदसाठी। आणि त्यामुळे मी कोर कमिटीचंही धन्यवाद व्यक्त करतो। त्या कोर कमिटीमध्ये आदरणीय या निवडणुकीचे प्रभारी जयसिंग शेठ एरंडे, या घोडेगावचे नेते आणि आमचे मार्गदर्शक भावनदास नाना काळे, जिल्ह्याचे नेते विजय पवार, त्याचबरोबर या ठिकाणी दोन्ही मंडल अध्यक्ष अशोक गबाले आणि किरण वाळून या सर्वांच्या समेत, त्याचबरोबर संदीपजी बानखेले, प्रमोदजी बानखेले, अरविंदजी वळसे आणि मयूर बोर असे सर्वजण या कोर कमिटीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये चांगली प्रचार यंत्रणा राबवून या पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकवण्याचं काम कार्यकर्ते करणार आहेत। त्याचबरोबर आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचं काम आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं काम सामान्य जनतेपर्यंत नेण्याचं काम हे सर्व उमेदवार घेऊन जातील आणि त्या माध्यमातून सर्वांना मताची शुभेच्छा मागतील। आणि सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतो की हे सर्व उमेदवार अत्यंत चारित्र्यवान, प्रामाणिक, लोकांमध्ये जाऊन काम करणारे, लोकांच्या सुखदुःखात राहणारे असे कार्यकर्ते आम्ही निवडलेले आहे। आपण मतदान रूपी त्यांना शुभाशीर्वाद द्यावे असे आवाहन करतो आणि मी पुन्हा एकदा घोषित करतो की येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी उत्तम असं काम करेल। सर्व आम्ही एक जीवाने गट तट विसरून एक जीवाने काम करू अशी मी आशा सर्व कार्यकर्त्यांना देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय श्रीराम।